मंडळी, हे पहा मंडळी, आमच्या भारतदादा देशमुख यांच्या शेतामध्ये आम्ही सोयाबीन काढीत होतो. त्या सोयाबीनमध्ये इतकं पाणी साचलंय की 40 माणसाची टोळी आणली होती. दादा म्हणले माझं सोयाबीन काढायचंय, लवकर या लवकर या. पण असं झालं, इथं बघतोय इतकं पाणी आहे. दादा पाणी किती दाखवा जरा थोडं मीडियाला. हे चांगलं मांडी इतकं पाणी आहे ना. आणि सोयाबीन येतं का काढायला? नाही नाही, सोयाबीन सगळं काय जिरून गेलं ना. आणि ह्याच्यासाठीच म्हणतोय. आणि दादा पाऊस किती दिवस झाला उघडून? किती 5 दिवस तर झालं. मग मला सांगा, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबाला की बाबा 5 दिवस झालं तरी सुद्धा आमचं इथलं पाणी कसलंच कमी होईना गेलंय. याची सुद्धा थोडी दखल घ्यावी. या कळंब तालुका, धाराशिव जिल्हा आणि गौर गाव या गावामधले अशी बिकट परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती आहे. ह्याचा थोडा विचार करावा. आणि दादा काय बोलते ते तुम्ही थोडं ऐका. बोला दादा, थोडं तुमच्या सोयाबीन काय म्हणताय? काय रे, सोयाबीन काढायला येत नाही. जिरून गेलं पाणी सगळं. अहो जिरून गेलं ना, ह्यात काय येईल का तुम्हाला? काही कुजून गेलं तुमचा परपंच भागल का ह्याच्यात? काय नाही भागल का? नाही. आणि ह्या सोयाबीनची अशी अवस्था आहे की पूर्ण सगळं पाणी येत आहे. बघा हे पाणी काय आहे का ह्याला? बघा तुम्ही मंडळी. आणि दाखवा या थोडं आमच्या शिंदे साहेबाला आणि अजित दादाला आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी याचं लवकर दिवाळी म्हणते. दिवाळी, अहो दिवाळी कशाला? तुम्ही ह्या 4-8 दिवसात 2 दिवसात लवकर याला मदत द्या शेतकऱ्याला. दाखव रे भैया, ते थोडं पाणी दाखव थोडं मीडियाला. थोडं दाखव हे काय परिस्थिती आहे. पाय किती जाते दाखव जरा दाखव थोडं. हे बघा तुम्ही, हे वावर आहे इकडे, दाखव थोडं भैया. हे बघा पाय, हे काय सोयाबीनची अवस्था आहे. बघा दादा, या इकडं. काढा येतं का तुमचं सोयाबीन? आणि पाऊस उघडून तर किती दिवस झालं? 5 दिवस झालं म्हणता. येईल का तुमचं सोयाबीन काढायला? सांगा ते थोडं सांगा त्यांनी. काय सोयाबीन काढायला येत नाही, जिरलं नाही होत. असं इतकं आसमानी संकट आहे दादा की याची कर्जमाफी रूपात याची दखल घ्यावी अजित दादा आणि फडणवीस साहेब, मुख्यमंत्री राज्याचे यांनी, आणि कृषी मंत्री भरणे मामा. तुम्ही या थोडं गौरच्या शिवारामध्ये आणि भेट द्या. ही आमची तुम्हाला हात जोडून, दादा तुम्ही हात जोडून सांगा या सरकारला की बाबा इथं पाहणी करा. आणि काय अवस्था आहे. तुम्ही 18,000 रुपये दिलेत, ते सुद्धा काही पुरत नाही. ह्याचा डबल विचार करून 25,000 तरी या शेतकरी बांधवांना द्यावं. ही आमची सर्व शेतकऱ्यांची आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे का दादा? खरं आहे ना, खरं आहे. नमस्कार.